राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये शिवमंदिराचा दावा करण्यात आलेला आहे। हिंदू पक्षकारांची याचिका अजमेर दिवाणी न्यायालयाने स्वीकारलेली आहे। दर्गा कमिटीसह 3 पक्षकारांना नोटीस बजावण्यात आली आहे। 20 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। महाराणा प्रताप संघटनेचा अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चैतन्य गायकवाड सध्या आपल्या सोबत आहे। चैतन्य, जेव्हा हा दावा करण्यात आलाय तेव्हा नेमके काय मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, काय या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे? गुरु, खरं तर अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात महादेव मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका अजमेर सिव्हिल कोर्टाने स्वीकारली आहे। हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आणि यात जर बघितलं तर खरं तर या दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आलाय। जे काही कागदपत्रे आहेत त्या आधारे हा दावा करण्यात आलाय। यामध्ये माजी न्यायाधीश हरविलास दास शारदा यांच्या अजमेर हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह या पुस्तकाचा संदर्भ देण्यात आलाय आणि या संदर्भानुसारच खरं तर हा दावा करण्यात आला आहे। यानुसार दिवाणी न्यायालयात 38 पानांची याचिका देखील दाखल करण्यात आली होती आणि कोर्टाने ही याचिका सुनावणीस योग्य असल्याचं मानलेलं आहे। आता या प्रकरणी पुढील सुनावणी जी आहे ती 20 डिसेंबर रोजी होणार आहे। खरं तर 2022 मध्ये महाराणा प्रताप सेना या हिंदू संघटनेने हे शिवमंदिर असल्याचा दावा तत्कालीन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केंद्र सरकारला पत्र पाठवून याची चौकशी करण्याची मागणी केली होती। महाराणा प्रताप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यात एक फोटो देखील पाठवला होता, ज्या फोटोमध्ये अजमेर दर्ग्याच्या खिडक्यांवर स्वस्तिक असल्याचा दावा त्या फोटोमध्ये करण्यात आला होता आणि त्यानुसार खरं तर हे सगळं जे प्रकरण जे आहे ते न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं। न्यायालयाने देखील आता ही सुनावणी योग्य असल्याचं म्हटलेलं आहे। या अगोदर देखील अशा प्रकारचे प्रकरण देखील बाहेर आल्याचं आपण पाहिलं होतं। दर्ग्यांमध्ये मंदिर असल्याचा दावा देखील करण्यात आला होता आणि त्यानुसार आता हे अजमेरचं देखील एक प्रकरण जे आहे ते समोर आलं आहे। आता पुढील सुनावणीत यावर काय मुद्दे मांडले जातील, सुनावणीमध्ये नक्की काय होतं, त्यामुळे सुनावणी दरम्यान काय मुद्दे पुढे येतात चैतन्य आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।